स्टडीज लेक्चर आपण गोनॅड स्टार्ट केलेलं होतं. व्हॉट इज द गोनॅड्स? गोनॅड्स आर अ सेक्स ऑर्गन. तर त्यामध्ये टेस्टिस अँड द ओव्हरीज असे दोन आहेत सेक्स ऑर्गन्स. तर आपण यस्टरडेज लेक्चर ओव्हरीज बघितलं होतं. ओव्हरीजमध्ये आपण बघितलं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, इनहिबिन हे सगळे ओव्हरीजचे हार्मोन होते. तर आपण टेस्टिस बघणार आहोत. व्हॉट इज द टेस्टिस? टेस्टिस सिक्रेट मेल सेक्स हार्मोन्स कॉल्ड एंड्रोजन सच ॲज टेस्टिस्टेरॉन. जो पण टेस्टिस जे आहे तर टेस्टिस काय करता? मेल सेक्स हार्मोन सिक्रेट करता आणि त्या हार्मोन्सला काय बोललं जातं? अँड्रोजन सच ॲज अ टेस्टिस्टेरॉन. मग बघा, टेस्टिस्टेरॉन इट इज अ सिक्रेटेड फ्रॉम इंटरस्टिशियल सेल्स ऑर लीडिंग सेल्स बाय द इन्फ्लुएन्स ऑफ अ ल्युटिनायझिंग हार्मोन. रायझिंग टेस्टिस्टेरॉन सिक्रेशन इट इज अ बघा, rise in testosterone level in blood above normal inhibits LH secretion. बघा, it is also responsible for appearance of secondary sexual character such as facial and pubic hair. Depending of voice, broadening of shoulders, male aggressiveness, it's extra. It is also helps in maintenance of testes. मग बघा, ही टेस्टिसमध्ये टेस्टिस काय करता? जे हार्मोन सिक्रेट केलं जातं त्याला टेस्टिस्टेरॉन बोललं जातं. टेस्टिस्टेरॉन काय आहे? हा एक मेल्स हार्मोन आहे. मग टेस्टिस्टेरॉनमध्ये इथे कोण सिक्रेट करतं? इट इज अ सिक्रेट फॉर इंटरस्टिशियल सेल्स. त्यांना काय बोललं जातं? लिडिंग सेल्स बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. त्याला काय बोललं जातं? LH. ल्युटिनायझिंग हार्मोन्सला काय बोललं जातं? LH. इन शॉर्ट फॉर्म, रायझिंग टेस्टिस्टेरॉन लेवल इन ब्लड अबव नॉर्मल इनहिबिट्स LH सिक्रिशन. मग बघा, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. मग हे जे आहे तर ते कशाला रिस्पॉन्सिबल असतात? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरला, सच ॲज फेशियल अँड प्युबिक हेअर्स, डिपेंडिंग ऑफ व्हॉइस, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स, मेल ॲग्रेसिव्हनेस. तर ह्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतात सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. इट इज ऑल्सो मग बघा, हे इट इज ऑल्सो हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ टेस्टिस. टेस्टिसला मेंटेन करण्यासाठी ते सुद्धा त्याचा काय असतो? रोल असतो. नेक्स्ट आपण बघणार आहे डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड्स. डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड्समध्ये फर्स्ट आहे प्लासेंटा. Placenta, it is an initiate connective tissue, fetus and uterine wall of the mother for physiological exchange of the material. ज्या डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड्स आहे तर त्यामध्ये फर्स्ट आहे प्लासेंटा, सेकंड आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, थर्ड वन इज द किडनी, लास्ट वन इज द हार्ट. तर ह्या आपल्याला काय बघायचं आहे? डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड्स बघायचे इन डिटेलमध्ये. तर फर्स्ट आपण बघणार आहे प्लासेंटा. मग बघा, प्लासेंटा जे आहे इट इज अ इनिशिएट कनेक्टेड बिटवीन फिटस अँड युटेराइस वॉल ऑफ द मदर फॉर फिजियोलॉजिकल एक्सचेंज ऑफ द मटेरियल. प्लासेंटा इज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. ही जी आहे प्लासेंटा, तर प्लासेंटा काय आहे? एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे आणि जे आहे इनिशिएट कनेक्टिव्ह बिटवीन फिस्टस अँड युटेराइन वॉलला, तर मदर ऑफ वाईफ फॉर फिजियोलॉजिकल एक्सचेंज होतं तिथं मटेरियल. फिजियोलॉजिकल मटेरियल एक्सचेंज करण्यासाठी त्याचा रोल असतो. देन बघा, ड्युरिंग प्रेग्नेन्सी प्लासेंटा सिक्रिट्स हार्मोन्स सच ॲज अ इस्ट्रोजन. जो पण ज्यावेळेस प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये प्लासेंटा काय सिक्रिट्स करतो? हार्मोन सिक्रिट करतो. दॅट इज अ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन HCGS ह्युमन क्रोनिक गोनेडोट्रॉपिन. HCGS मीन्स ह्युमन क्रोनियोनिक गोनेडोट्रॉपिन अँड ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन. These hormones check the contraction of uterine muscles and also maintain the thickness of uterine endometrium. Thus, they help to maintain pregnancy. मग बघा, प्लासेंटाचा काय रोल आहे एक्झॅक्टली ड्युरिंग प्रेग्नेन्सी? प्लासेंटा सिक्रिट्स हार्मोन सच ॲज, कोणते हार्मोन सिक्रिट करतं ते प्लासेंटा? सच ॲज अ इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, HCGS. HCG मीन्स ह्युमन क्रोनियोनिक गोनेडोट्रॉपिन अँड ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन. मग बघा, दिस हार्मोन चेक द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन मसल्स. जे हार्मोन्स आहेत ते काय करतात? चेक करतात द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन मसल्स अँड ऑल्सो मेंटेन द थिकनेस ऑफ युटेराइन endometrium. Thus, they help to maintain pregnancy. नेक्स्ट आपण बघणार आहे जी डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. मग बघा, इन द गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्युकोसा सर्टन सेल्स आर एंडोक्राइन इन फंक्शन.
जे पण गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये जे पण त्यांच्या आहे तर त्यामध्ये म्युकोसा ज्या असतात त्यामध्ये सर्टन सेल्स प्रेझेंट असतात आणि ते इंडोक्राईन फंक्शन्स करतात. दिस सेल्स प्रोड्यूस हार्मोन्स विच प्ले व्हायटल रोल इन डायजेस्टिव्ह प्रोसेस अँड फ्लो ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. मग बघा फर्स्ट आहे त्यामध्ये गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन स्टिम्युलेट गॅस्ट्रिक ग्लँड्स टू प्रोड्यूस गॅस्ट्रिक ज्यूस. जो गॅस्ट्रिन आहे तर तो काय करतो, स्टिम्युलेट करतो गॅस्ट्रिक ग्लँडला आणि काय प्रोड्यूस करतो, गॅस्ट्रिक ज्यूस. देन सेकंड वन इज अ सिक्रेटिन. व्हॉट इज द सिक्रेटिन? सिक्रेटिन इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ पॅनक्रेटिक ज्यूस अँड बाईल फॉर प्रेझेन्स ऑफ लिव्हर्स. जो सिक्रेटिन हा जो हार्मोन आहे तर तो काय करतो, हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, सिक्रिशन ऑफ पॅनक्रेटिक ज्यूस आणि बाईल फॉर्मेशनसाठी प्रेझेन्स असतो इन लिव्हर्स. नेक्स्ट वन आहे कॉलिक सायटोकायनिन CKK पॅनक्रिओझायमिन PZ. मग बघा these hormones stimulate the pancreas to release its enzyme and also stimulate gallbladder to release bile. बघा हा जो कॉलिसायक्लोकिनिन आहे त्यालाच काय बोललं जातं, CKK, आणि तो त्याला दॅट इज अ वर्क, त्याचं काय वर्क आहे, दिस हार्मोन स्टिम्युलेट द पॅनक्रियास टू रिलीज इट्स एन्झाईम अँड ऑल्सो स्टिम्युलेट गॉलब्लॅडर टू रिलीज बाईल. हा काय करतो, स्टिम्युलेट्स करतो गॉलब्लॅडरला आणि काय रिलीज करतो, बाईल रिलीज करण्याचं वर्क करतो. नेक्स्ट जो आहे दॅट इज अ एंड्रोगॅस्ट्रियोन गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाईड दॅट इज GIP. मग हा जो आहे तर इट इज अ स्लो गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन अँड इनिबिट्स करतो सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूसला. बघा हा जो एंट्रोगॅस्ट्रोन गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाईड हा जो हार्मोन आहे तर तो काय करतो, इट स्लो गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन अँड इनहिबिट द सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. तर हे काय होतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनस ट्रॅकमधले हार्मोन होते. फर्स्ट आहे गॅस्ट्रिन, सेकंड वन इज अ सिक्रिटिन, थर्ड वन इज अ कॉलिसायक्लोटोनिन अँड देन फोर्थ वन इज अ एंट्रोगॅस्ट्रोइन. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत किडनी. किडनी इट इज अ प्रोड्यूस रेनिन, erythropoietin and calcitriol is the active form vitamin calciferol D3. बघा किडनीमध्ये किडनी काय प्रोड्यूस करतो, रेनिन हार्मोन, देन erythropoietin, देन calcitriol. Calcitriol is the active form of vitamin cholecalciferol D3. नेक्स्ट आहे हार्ट. Heart is an atrial natriuretic hormone that is a ANF. Increase sodium excretion by kidney and reduce blood pressure. मग हा जो हार्ट आहे दॅट इज तो काय करतो, ॲट्रियल नॅट्रिओरेटिक हार्मोन आहे आणि तो इन्क्रीज करतो सोडियम एक्सक्रीशन बाय किडनी आणि रिड्यूस ब्लड प्रेशर. हार्टमध्ये काय असतं, ॲट्रियल नॅट्रियोटिक हार्मोन्स असतो त्यालाच काय बोललं जातं, ANF, आणि तो काय करतो, इन्क्रीज इन सोडियम एक्सक्रीशन बाय किडनी आणि रिड्यूस करतो ब्लड प्रेशर. तर ह्या टेबलमध्ये तुम्हाला हायपोथॅलॅमिक हार्मोन्स बघायला भेटेल. CRH, TRH, GnRH, देन PIH मायनस, PRF प्लस, GRH. तर हे फर्स्ट जे आहे तर ते काय आहे, हायपोथॅलॅमिक हार्मोन आहे. नंतर त्या अँटेरियर पिट्युटरी हार्मोन्स जे आहे तर त्यापासून डिराईव्ह झालेले हार्मोन्सचे नेम इथे दिलेले बघा. देन ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, देन प्रोलॅक्टिन ग्रोथ हार्मोन. हे तुम्हाला जे केमिकल हार्मोन्स आतापर्यंत शिकलो एंडोक्राइन ग्लँड्समध्ये जे हार्मोन्स प्रेझेंट होते तर त्याची इन लिस्ट हा टेबल दिलेला आहे बघा. त्यामध्ये बघा अँटेरियर कॉर्टिकॉइड हार्मोन्समध्ये आपण बघितलं ॲड्रिनल कॉर्टेक्स, देन थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्समध्ये आपण थायरॉइड ग्लँडचा स्टडी केला. ओव्हरीज अँड टेस्टीजमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स बघितला. देन ओव्हरीज और टेस्टीजमध्ये आपण ल्युटिनायझिंग हार्मोन्स प्रेझेंट असतो तो बघितला. देन मॅमरी ग्लँड्समध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन्स प्रेझेंट असतो. देन स्केलेटल मसल्स आणि बोन्समध्ये ग्रोथ हार्मोन्स प्रेझेंट असतो. तर हे आपण ह्या चॅप्टरमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन्समध्ये आपण बघितलेलं आहे. तर ह्या डायग्राममध्ये बघा, ह्या चार्टमध्ये तुम्हाला सगळे हार्मोन्स आणि त्यांचेवाले ज्या ग्लँड्स आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील बघा.
Last one is a hormone therapy, that is called as a ST. Hormone therapy is the use of hormone in medical treatment. Hormone therapy कशासाठी यूज केली जाते हार्मोन्समध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी. ST इज अप्लाइड इन प्रेग्नेन्सी. जी हार्मोन थेरपी केली जाते ती केव्हा केली जाते? इन अ प्रेग्नेन्सी, मोनोफॉस, ऑस्टिओप्रोसिस, ग्रोथ हार्मोन डिफिशियन्सी, इन्सुलिन रेजिस्टंट, कॅन्सर या सगळ्यांसाठी हार्मोन थेरपी यूज केली जाते. बघा हार्मोन थेरपी जी आहे तर ती काय आहे एक यूज कशासाठी होतो तिचा? हार्मोन्स इन मेडिकल ट्रीटमेंटसाठी. आणि हार्मोन थेरपी ही केव्हा अप्लाय होती? प्रेग्नेन्सी, मोनोपॉजमध्ये आणि ऑस्टिओप्रोसिसमध्ये. ग्रोथ हार्मोन डिफिशियन्सी, इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा कॅन्सरमध्ये त्याचा यूज होतो. तर हे काय होतं? केमिकल कॉर्डिनेशन. तर हिअर नर्वस अँड केमिकल कॉर्डिनेशन जे आहे हा चॅप्टर ओव्हर झालेला आहे. तर आपल्याला इन लास्ट जे आहे तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आईज आणि इयर हे आपण स्टडी करणार आहोत. केमिकल कॉर्डिनेशन आणि नर्वस कॉर्डिनेशन आपल्याला संपलेलं आहे. तर आपलं ओन्ली बाकी जो आहे इयर आणि आईज तर ते आपण टुमॉरोज लेक्चर बघणार आहोत. एंडोक्राईन ग्लँड्स ज्या आहे तर त्या एंडोक्राईन ग्लँडचा चांगल्या पद्धतीने स्टडी करा. थँक्यू.